मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्य तुम्ही पाहिली असतील। देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात। पण सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर चला सविस्तर पाहूया। भारतात गाड्या आणि त्यामागे स्लोगन खूप व्हायरल होतात। गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय असा प्रश्न पडतो। मेरा भारत महान आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं। त्याशिवाय काही ट्रकवाले ऑटो चालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते, जसे की शेरोशायरी, म्हणी, टोमणे, दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्य लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे। दरम्यान मुंबईतल्या अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आई वडिलांची कृपा, अण्णांची कृपा, पप्पांची कृपा, देवीची कृपा, देवाची कृपा यासारख्या टिंबटिंबची कृपा वाल्या पाट्या रिक्षा, टॅक्सी, ट्रकच्या मागे हमखास दिसतात। त्यातही आपल्या व्यवसायाचं नाव देऊन त्याची कृपा मानण्यात धन्यता मानणारा अवलिया अजून तरी पाहण्यात आलेला नाही। प्रत्येक रिक्षावाल्यानं कधी आपल्या गाडीवर नाव रिक्षाची कृपा असं लिहिण्याचं पाहिलंय का कधी तुम्ही? किंवा अगदी एका मंत्र्याच्या गाडीवर राजकारणाची कृपा पाहिलेत का कुठं? नाही ना। मात्र सध्या एकच कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये एका माणसानं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राला क्रेडिट त्याच्या कारवर देत अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय। आपल्याला जे क्षेत्र यश मिळवून देतो त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो। मुंबईतल्या एका व्यावसायिकाने शेअर मार्केटमधून मिळालेलं